गुड इव्हनिंग. ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस. तर या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या मार्केटच्या प्राईस सेक्शनवरून उद्यासाठीचा आपला होमवर्क करायचा आहे, ज्यामध्ये आपण उद्यासाठीचा गेम प्लॅन काय असणार आहे, कुठं असणार आहेत इम्पॉर्टंट लेवल्स, कुठं असणार आहे बाय साईड एंट्री लेवल, सेल साईड एंट्री लेवल, कुठं टार्गेट ठेवायचं आहे आणि त्यामागचं लॉजिक काय असणार आहे, का मार्केट त्या लेवल्सला रिस्पेक्ट करून त्या डायरेक्शनला फॉलो करणार. हे जे लॉजिक मी ते सांगतोय हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे, कशा प्रकारे मार्केट ट्रॅप करते आणि बरंच काही. तर व्हिडिओ तुम्ही फ्री टाईममध्ये बघा, जेणेकरून ज्या मी कन्सेप्ट तुम्हाला सांगेन या तुम्हाला क्लिअरली समजल्या पाहिजेत. तुमच्या ट्रेडिंग आणि लर्निंग फेजमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी मदत करणार आहेत. थोडंसं डिफिकल्टीज वाटतील, थोडं टेक्निकली ज़्यादा नॉलेज वाटेल, पण काही नाही. सुरुवातीला ABCD आपण ज्यावेळेला बघितली त्यावेळेला एक जॅपनीज लँग्वेजेस वाटली असेल, पण आता तुम्हाला ABCD म्हणायला सांगितलं तर तुम्ही काही मिनिटात म्हणू शकता. त्याच प्रकारे ट्रेडिंगचं आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. यात कन्सेप्ट्स आहेत प्राईस ॲक्शनचे, टेक्निकल ॲनालिसिसचे, आणि ज्या वेळेला हे सगळ्यांसोबत तुम्ही यूज टू होत आहे त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी समजायला सोप्या होतील. तर तुम्हाला लक्षपूर्वक त्या गोष्टी ऐकणं, लक्षपूर्वक डेली डिसिप्लिननं तुम्ही ते बघायच्या, तर तुमच्यामध्ये प्रोग्रेस येणार आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजायला सुरुवात करतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मार्केट ॲनालिसिस. तुम्ही पण माझ्यासोबत तुमचा होमवर्क अप टू डेट ठेवायचा आहे, लेवल्स मार्क करायचे आहेत आणि उद्याच्या दिवशी मार्केट तिथं आल्यावर कसं रिॲक्ट करते हे तुम्ही बघायचं आहे. चालेल, सुरू करूया. ओके. तर सगळ्यात आधी आपण आज झालेल्या आपले कालच्या अभ्यासावरून कालच्या लेवल्सला मार्केट कसं रिॲक्ट केले, त्यानंतर आज आपण केलेला ट्रेड दोन्ही डिस्कस करणार आहे. तुम्ही बघू शकताय ओके. काल आपण लेवल्स ड्रॉ केले होते. आपल्याकडे बाय साईड एंट्री लेवल होतं 25,886. मार्केट गॅपअप ओपन झालं. मार्केटच्या पहिल्या कॅन्डलचा लो आहे, इथं बघू शकता तुम्ही लो मध्ये 25,000. मी इथं मार्क करतो, इथं लो बघायचा आहे तुम्हाला 25,889 आणि आपली बाय साईड एंट्री लेवल आहे 25,886. तर जस्ट काही 3 पॉईंट सोडून मार्केटने एक हायर साईड मोमेंटम केलेले आहे. बरोबर 3 सेकंदात मार्केट ज्या वेळेला तिथं थांबलो होतं ओपन झाल्यावरती 3 सेकंदात मार्केटनं हे लो आणि हे हाय 3 सेकंदात मार्केटनं मोमेंटम केले. त्यामुळे आपल्याला कोणत्याही ट्रेडमध्ये एक्झिक्युशन करता आलेलं नाही. यानंतर आपला कालचा अभ्यास काय होता, आपलं हा एक पुलबॅक आणि मॅक्झिमम पोटेन्शियल मार्केट ह्या लेवलला येऊ शकते रिकव्हरी म्हणून. इथंपर्यंतच माझं व्हिजन होतं. यानंतर जे काही मार्केट आज वर गेले यामध्ये माझं कोणतंही मार्केट हायर साईडला जाईल असं कोणतंही माझं बायस नव्हता, कोणताही स्टडी नव्हता. त्यामुळं आपण बघितलं असाल की दुसरा ट्रेड आपण ज्यावेळेला दिला तो ह्या रेंजला दिला आहे 8790, 18790 ह्या लेवलला आपण सेल साईड एंट्री ट्रेड दिला. तर हा आहे तो ट्रेड 1992 26,190 या लेवलला आपण मार्केटला शॉर्ट केलं, सेल केलं, पुटमध्ये एंट्री घेतली. आपलं टार्गेट होतं 140, 26,140, साधारण एक 60 पॉईंट्स, एक 50 पॉईंट्सचं टार्गेट होतं या ठिकाणी. तर बघू शकताय एंट्री घेतल्या 233 रुपयाचा प्रीमियम 200 जवळपास 60 पर्यंत आला. त्यानंतर मार्केटनं युटर्न घेतला. त्या युटर्नमध्ये प्रीमियमला जास्त काही फरक नाही पडला. त्यानंतर बराच वेळ मार्केट आपल्या बाय साईड एंट्री लेवललाच होतं, तरी पण प्रीमियममध्ये एक चांगला बूस्ट मिळाला. शेवटला एक सेल साईड मोमेंटम झालं. त्यावेळेला आपल्याला वाटलं होतं, तुम्ही लाईव्ह ट्रेड जाऊन बघू शकताय की हे 260चं 70-75 रुपीजपर्यंत एक स्पाईक येईल, पण
मार्केटनं तिथनंच युटर्न घेतला आणि तिथं आपण 250 रुपये ह्या रेंजला या ट्रेडमधून एक्झिट घेतली. यानंतर बघू शकताय मार्केटनं लास्ट आवर्समध्ये हायर साईडलाच क्लोजिंग केलेलं आहे. तर आजचं जे मार्केट आहे तुम्ही बघू शकताय, आज एक नवीन डिसेंबर सिरीज ओपन झाली. डिसेंबर सिरीजच्या पहिल्याच दिवशी मार्केटनं एवढी मोठी मुवमेंट करणं हे एक पॉझिटिव्ह साईन आहे की डिसेंबर मंथची सुरुवात आणि डिसेंबर मंथमध्ये ऑल टाईम हाय ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहे. मार्केट ऑल टाईम हायच्या नियर बाय येऊन थांबलेलं आहे. तर देर इज अ हाय चान्स की मार्केट उद्या परवाच एक ऑल टाईम हाय आपल्याला दाखवेल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गॅपअप झालं तर काय असणार आहे, गॅपडाऊन झालं तर काय असणार आहे, कुठं असणार आहे आपलं बाय साईड एंट्री लेवल, कुठं असणार आहे आपले सेल साईड एंट्री लेवल्स, आणि तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे त्यामागचं लॉजिक का तसं घडण्याचे चान्सेस आहेत, का मी त्या प्रकारे तुम्हाला स्टडी सांगतोय. सगळ्यात आधी आपण आपला चार्ट क्लिअर करून घेऊया. ओके, तर लेवल मार्क करून घ्या. $26,213 26,213 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साईड एंट्री लेवल. इथून एक ऑल टाइम हायला बरोबर एक 70 पॉइंट्स आपल्याला कॅप्चर करायचे आहेत, जसं आपण नेहमी करतोय. बघू शकता एक 65 पॉइंट्स इथं आहेत आणि एक 5 पॉइंट मार्केटने एक 5 पॉइंट हाय ऑल टाइम हायला केलं तर आपल्याला एक 70 पॉइंटचं टार्गेट मिळून जाईल. ऑल टाइम हाय लेवल आहे 26,277.35 24,277.35 हे आहे मार्केटचं ऑल टाइम हाय लेवल. याच्यावर 5 पॉईंट आपलं एक टार्गेट असणार आहे. 70 पॉईंट्स या ट्रेडमध्ये आपल्याला कॅप्चर करायचं आहे. तर या ट्रेडमागचं लॉजिक काय आहे तुम्ही बघू शकता. आज मार्केटनं काय केले, ज्या वेळेला एक रेड कॅन्डल आली हायर साईड मोमेंटम, रेड कॅन्डल हायर साईड मोमेंटम, रेड कॅन्डल हायर साईड मोमेंटम, पुन्हा एकदा लास्ट ट्राय केला रेड कॅन्डल, पुन्हा एकदा हायर साईड मोमेंटम. तर मार्केटनं हे जे काही रेड कॅन्डल मी म्हणा लागलोय इथं इन्व्हिटेशन दिलं होतं पुट बायर्सना, इन्व्हिटेशन की तुम्ही मार्केट खाली जाऊ शकते. एवढं मार्केट वर आले, इथून आता युटर्न बसणार, थोडंफार पुलबॅक येऊ शकतोय, असं हे इन्व्हिटेशन होतं पुट बायरांना. तिथूनच मार्केटनं त्यांना ट्रॅप करून हायर साईड मोमेंटम केलेलं आहे. सेम इथं पण त्यानं तेच केलं. या ठिकाणी पण पुट बायरला इन्व्हिटेशन, ट्रॅप केलं, हायर साईड मोमेंटम केलं. या ठिकाणी लेटेस्ट पुट बायरांना इन्व्हिटेशन दिलं आणि तिथून मार्केटनं क्लोजिंगला त्यांना ट्रॅप मध्येच ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे जे काही ही लेवल आहे, ह्या लेवलमध्ये जे कोण पुट बायर
ट्रॅप झाल्यात हे महत्त्वाचे आहेत, जेणेकरून मार्केट उद्या ह्या लेवलच्या खाली येणारच नाही. गॅप अप पॉझिटिव्ह ओपनिंग, मॅक्सिमम मार्केट 200 195 इथंपर्यंतच येणार, 26,200 26,195, आणि इथूनच मार्केट एक हायर साईड मोमेंटम आपल्याला शो करणार. का करणार? या ठिकाणी पुट बायर्स लोक आज ट्रॅप झालेत, त्या लोकांना उद्या एक एक्झिटसाठी म्हणा किंवा त्यांना एक होप दाखवणार की मार्केट खाली येऊ शकते, आणि तिथूनच पुन्हा एकदा मार्केट हायर साईड मोमेंटम सुरू करणार. ओके, हे होतं यामागचं लॉजिक. या ठिकाणी जे पुट बायर्स ट्रॅप झाल्यात ह्यांना थोडंफार होप दाखवायला मार्केट खाली येणार 26,200 195, आणि तिथूनच एक ऑल टाइम हायची जर्नी मार्केट चालू करणार. हे होतं आपलं बाय साईड एंट्री लेवल. त्यासाठी आपले स्ट्राईक पण नोट करून घ्या. 26,000 कॉल. $26,000 कॉल या स्ट्राईक मध्ये आपण उद्या ज्या वेळेला निफ्टी गॅपअप होऊन रिटेस्टला आपल्या 26,213 या लेवलला येईल, किंवा डायरेक्ट ब्रेकआउट येत असताना, समजा इथं कुठं तर खाली गॅपडाऊन वगैरे झालं, थोडा वेळ खाली ट्रेड वगैरे करून जर का ब्रेकआउट येत असेल, तरी पण आपण 26,000 कॉल या स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राईस त्यावेळेला जे काही या स्ट्राईकचं प्रीमियम सुरू असणार आहे त्या रेटमध्ये आपण ते प्रीमियम बाय करणार आहे. 30 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे आपल्या बाईंग प्राइस पासून, आणि निफ्टीचे 70 पॉईंट्स ज्यावेळेला निफ्टी आपल्या टार्गेट लेवलला पोहोचल त्यावेळेला आपल्याला त्या ट्रेडमधनं एक्झिट घ्यायचे आहे. तर 70 पॉईंट निफ्टीच्या मुवमेंटला आपल्याला 55-60 पॉईंट मिळून जातील, कारण की याचा डेल्टा 0.7 0.65 0.7 असतोय. 100 पॉईंटच्या मुवमेंटला 70 रुपये या हिशोबानं आपल्याला या स्ट्राईकला प्रीमियम गेन मिळणार आहे. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे सेल साईड एंट्री लेवल कुठं असणार आहे. खूप टाईट मी ठेवणार नाही आहे. हे जे काही बायला जाण्यासाठीचं बाउंड्री लाईन आहे ह्याच्या खालीच मार्केट एक सेल आहे, त्यामुळं 80 85 ओके 80 ठेवूया आपण. ठेवूया. यासाठी आपल्याला उद्या सकाळी मॉर्निंगला हवा आहे एक निगेटिव्ह ओपनिंग, यानंतर मार्केट रिटेस्टला येऊ शकते इथंपर्यंत, तिथून पुन्हा एकदा डाऊन साईड जर्नी सुरू करणार. यासाठी स्ट्राईक नोट करून घ्या 26,400 PE. आज ज्या स्ट्राईक मध्ये आपण ट्रेड घेतला होता. याचं टार्गेट पण मार्क करून घ्या. $120. ओके,
तर यामागचं लॉजिक काय असणार आहे, यामध्ये आपण एक अजम्पशन करतोय की ज्या वेळेला इथं कुणी पण पुटमध्ये एंट्री घेतली, इथं ज्यांनी पण पुटमध्ये एंट्री घेतली आणि मार्केट हे पुढचे अर्धा तास हे डाऊन साईड मुवमेंटच दाखवत होतं, त्यावेळेला ह्या हाय पॉइंटलाच लोकांचे सगळ्यांचे स्टॉप लॉसेस होते. स्टॉप लॉस, लिक्विडिटी. ओके, तर असं बघा तुम्हाला समजेल. ओके, इथं या एरियामध्ये ज्या लोकांनी पुट बाय केलं, या एरियामध्ये पुट बाय केलं आणि पुढच्या अर्धा तास मार्केट एक साईडवेजच होतं, खाली पण येईना वरती पण जाईना, त्यावेळेला ह्या कॅन्डलच्या हायलाच लोकांनी सगळ्यांनी स्टॉप लॉस लावून सोडून दिला असणार आहे. तर मार्केटनं काय केले, बरोबर त्यांचे स्टॉप लॉसेस इथं हंट केलेत. जर इथं जे रिटेल पब्लिकला इन्व्हिटेशन होतं पुट बायमध्ये, इथं होतं इन्व्हिटेशन पुट बाय करण्याचं, त्यांचं जर काय या लेवलला स्टॉप लॉसेस हिट झाले असतील, हे जे काय फिश म्हणजेच काय, फिशिंग म्हणजे तुमचे स्टॉप लॉसेस आहेत त्यांना हंट करायचे, तर इथं जर का तुमचे स्टॉप लॉसेस हंट झाले असतील तर मार्केट आता मोकळं आहे. थोडं जे आज जे पेंडिंग होतं ही या लेवलला मार्केटला यायचं होतं, इथं आपण डिस्कस केलं होतं की मार्केट ह्या लेवलला येईल, तर तेच मार्केट उद्या येऊ शकते. जे पेंडिंग काम आज ठेवले, एक स्ट्रक्चर मार्केट एक हायर हायज हायर लो म्हणजे स्विंग स्ट्रक्चरमध्ये जायला पाहिजे. इथं कोणताही स्विंगचा स्ट्रक्चर नाही आहे. मार्केट डायरेक्ट अपसाईड मोमेंटम, छोटे छोटे ट्रॅप करत गेले पण हायर साईड फास्ट मोमेंट गेले, तर मार्केटला ह्या लेवलला यायचं आहे. ज्या वेळेला जर काय हे पुट बायर्स या लेवलला त्यांचे स्टॉप लॉसेस हिट झाले असतील असं अजम केलं, तर उद्या एक गॅप डाऊन निगेटिव्ह ओपनिंग पाहिजे आपल्याला. आपल्या सेल साईड एंट्री लेवलला ज्या वेळेला मार्केट येईल त्यावेळेला आपण 26,400 या कॉलमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री घ्यायची आहे आणि टार्गेट असणार आहे 26,120. ही मुवमेंट ज्या वेळेला करणार त्यावेळेला आपला ट्रेड 2 हा या लॉजिकमध्ये आपला बसतोय आणि त्याचे हाय चान्सेस आहेत की तो सक्सेसफुल पण राहील. तर हे होतं त्यामागचं लॉजिक. तुम्ही पण लेवल्स मार्क करून घ्या. सेम ॲनालिसिस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर होणार आहे. दोन्ही लेवल समजले आपण कसं काढलेले आहेत. दोन्ही लेवल्समध्ये लॉजिक वेगवेगळं आहे. पहिल्या बाय साईड एंट्री लेवलला आपण काय अज्युम केले, इथं पुट बायर ट्रॅप आहेत, इथं पुट बायर ट्रॅप आहेत, तिने अजून पोझिशन सोडलेले नसणार आहेत, तर मार्केट हे आणि हायर साईड मुवमेंट करणार आणि हायर साईडला मार्केट ऑल टाइम हायलाच टार्गेट करल एवढ्याच डिस्टन्सवरती आहे, तर हे पण लॉजिक बसते. दुसरं लॉजिक काय आहे, इथलेच पुट बायर्स लास्ट अर्धा तासमध्ये त्यांचे स्टॉप लॉस हंट केले असतील तर मार्केटला खाली यायला चान्स आहे. एकच लॉजिक, दोन अजम्पशन, बरोबर. तर हा आहे आपला उद्यासाठीचा प्लॅन. दोन्ही लेवलचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जर येत असेल, म्हणजे बाय साईड गॅप डाऊन होऊन ब्रेकआउट जरी आलं तरी पण आपण बायमध्ये एंट्री घेणार आहे. गॅप अप ओपन होऊन ब्रेक डाऊन येत असेल तरी पण आपण ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. पुन्हा एकदा सांगतो, गॅप अप ओपन, रिटेस्ट, हायर साईड मुवमेंट हे तर आहेच. जर समजा गॅप डाऊन ओपन होऊन ब्रेक आउट येत असेल तरी पण आपण ह्या ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहे. सेकंड, गॅप डाऊन ओपनिंग, रिटेस्ट ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे, किंवा या लेवलचं ब्रेक डाऊन जरी येत असेल तरी पण आपण या ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहे. हे आहे आपलं उद्यासाठीचं प्रेडिक्शन. सेम ॲनालिसिस व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर होणार आहे.
ओके फायनल. तर चला आउटर व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर मित्रांनो, तुम्ही आज बघितलं की कसं आपण होमवर्क करतोय. तर तुम्ही ह्या व्हिडिओतनं तुम्हाला काय शिकायचं आहे, माझ्या चॅनलचा उपयोग काय करून घ्यायचा आहे. आज मी तुम्हाला माझे जे काही 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते सगळं मी इथं तुमच्यासोबत शेअर करालोय. मी जे काही करालोय आज लाईव्हमध्ये माझ्या अकाउंटला, हेच मी तुम्हाला दाखवा लागलोय. कशा प्रकारे आपण एक सिम्पल लॉजिक, सिम्पल कन्सेप्ट्स वापरून ट्रेड एक्झिक्यूट करतोय, आधीच प्लॅन करतोय, दुसऱ्या दिवशी एक्झिक्युशन करतोय. जे काही त्याचे रिझल्ट्स असतील त्याच लेवलला स्टॉप लॉस तर स्टॉप लॉस, टार्गेट तर टार्गेट, ट्रेल स्टॉप लॉस करून हिट जरी झालं तर ते आपण एक्सेप्ट करतोय. ह्या सगळ्या गोष्टी कसं काय आपण मॅनेज करतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघून शिकायच्या आहेत. तर माणूस 2 प्रकारे शिकू शकतोय, एक तर चुका करून, नाहीतर दुसरं म्हणजे दुसऱ्याचं बघून. तर तुम्हाला आज संधी आहे, मी आज अवेलेबल आहे. मी काही आपल्याकडं प्लॅटफॉर्म आहे यूट्यूबचा, आपण यूट्यूब चॅनल काढले, त्या थ्रू माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत या लागल्यात. तर ते बघून तुम्हाला हे बघूनच शिकायचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, रोजच्या रोज तुम्ही ते बघत जावा. जुने व्हिडिओज तुम्ही अजून बघितले नसतील, मार्केट ॲनालिसिसचे प्रत्येक व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघा, मार्केट बघा, त्यामध्ये आपला ॲनालिसिस आहे. तुमच्याकडे ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म असणार आहे किंवा ब्रोकरचा प्लॅटफॉर्म असणार आहे. आपला स्टडी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मार्केट रिॲक्ट केले, ते कशा प्रकारे रिॲक्ट केले त्या लेवलला, हे तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला ते लॉजिक समजणार आहेत की हे जे लॉजिक होतं ह्या प्रकारेच मार्केटनं काम केले. एखादा दिवस मार्केट कुठल्याही लॉजिकचा विचार करत नाही. आपल्या एंट्री लेवल आणि बाय लेवलच्या मध्ये, दोन्हींच्या मध्ये एक चॉपी मार्केट राहते. त्यावेळेला आपण काही करू शकत नाही. आपला फक्त अंदाज एवढाच असतो की ज्या वेळेला आपला लेवलला मार्केट येईल तिथून 30 पॉईंट त्यांना खाली जायचं नाही. तिथूनच 30 पॉईंट आपला SL असतोय, त्यामुळं 30 पॉईंट खाली न जाता त्यांना आपलं टार्गेट हिट केलं पाहिजे. एवढंच आपला मोटिव्ह असतं. ज्या वेळेला ज्या दिवशी 30 पॉईंटचा स्टॉप लॉस न उडता ते टार्गेटला हिट होणार आहे, ते आपले प्रॉफिट डेज आहेत. ज्या दिवशी 30 पॉईंट डायरेक्ट खाली गेलं रिव्हर्स, तिथं आपला स्टॉप लॉस जाणार आहे. बरंच काय मार्केट वरती गेलं, खाली गेलं, थोडं साईडवेज थांबलं, त्यानंतर ट्रेलचा SL गेला, ऑलमोस्ट टार्गेटपर्यंत आलं, तरी पण आपला रिटर्न एक 5-10 पॉईंट ठेवून रिटर्न गेलं, आपला स्टॉप लॉस उडला. हे सगळ्या दिवशी आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे की आपला टार्गेट हिट होणार नव्हतं. ओके. छोटं मोठं टार्गेट आपण कुठलंही घेत नाही. ट्रेलचा SL जिथं हिट होईल तिथंच आपण ते एक्सेप्ट करतोय. तर डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. गोष्टी सोप्या आहे, ट्रेडिंग सोपं आहे, सोप्या प्रकारेच त्याला केलं पाहिजे. कॉम्प्लिकेटेड तुम्ही करायला गेलात तर रिझल्ट्स तुम्हाला चांगले मिळणार नाहीत. वेळ लागेल, एक 6 महिने, एक वर्षभर वेळ लागेल. आज तुम्ही माझा व्हिडिओ बघून तुमचा होमवर्क कंप्लीट करायला लागलाय. येते एक 4 ते 6 महिन्यात मी तुम्हाला सांगतो, शब्द देतो की तुम्ही पहिला लेवल्स ड्रॉ करणार. कसं आहे, तुम्ही माझं बघून शिकायला लागलाय म्हणजे सेम कन्सेप्ट, सेम लॉजिक्स तुम्ही लावायचा प्रयत्न करणार. तुम्हाला ज्यावेळेला समजायला सुरू होईल त्यावेळेला तुम्ही लेवल्स ड्रॉ करणार आणि मग तुम्ही माझ्या मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ बघणार. तुमची लेवल, माझी लेवल सेम टू सेम, थोडं 19-20 इकडे तिकडं, 5 पॉईंट इकडे तिकडं होतील, तरी पण ज्या लेवलला आपण बाय एंटर लेवल, सेल एंटर लेवल टार्गेट करायला लागलोय, तिथंच तुमचे पण लेवल्स येणार. त्यावेळेला तुम्ही कशा प्रकारे कन्सेप्टचं ॲप्लिकेशन करतात हे तुम्ही शिकलेला असणार आहे. मी कशा प्रकारे चार्टकडं बघतोय हे तुम्ही शिकायला लागलाय. हे बघूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोचवा. साध्या मराठी सोप्या भाषेत मी हे व्हिडिओज करायला लागलोय, जेणेकरून मी पण एक फ्रीली तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोचवू शकतोय. अजून आपला ऑडियन्स रीच वाढवण्यासाठी आपल्याला हिंदी लँग्वेज किंवा इंग्लिश माझ्या मते नाही वाटत इंग्लिशपर्यंत मोठी कुठली व्हिडिओ सांगेन, पण हिंदी लँग्वेजचा आपण उपयोग केला पाहिजे, जेणेकरून अजून ऑडियन्सला आपण टार्गेट करू शकतोय. सध्या तरी मराठीमध्ये आपण सोप्या भाषेत सगळ्यांना आपली इन्फॉर्मेशन, आपलं स्टडी द्यायला लागलोय. तोपर्यंत ते सगळ्यात तुम्ही घ्या, शिका आणि त्याचा फायदा करून घ्या.
तर ज्यांनी कोणी अजून भरपूर लोकांना हे मार्केट ट्रेडिंग शिकायचं आहे. काही जण ऑलरेडी शिकायला सुरुवात केलेली आहेत. आपल्या लर्निंगच्या व्हिडिओ सिरीज पण येणार आहेत. मी अजून कोणतेही प्लॅन नाही केलेला, पण नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये मी तुम्हाला प्रॉमिस करतो की लर्निंगच्या व्हिडिओज पूर्ण बेसिकपासून व्हिडिओज ह्या येणार आहेत. तर आजच तुम्ही तुमचं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगची जर्नी सुरू करू शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फायर्स आणि झिरोदा यांचे अकाउंट ओपनिंगचे लिंक आहेत. तुम्ही त्या लिंक थ्रू तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा. सुरुवातीला एखाद दुसरा शेअर घेऊन बघा तुम्ही. आपले जेव्हा ट्रेडिंगचे लर्निंग सिरीज येणार आहे त्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग शिकाल. आत्ता जे काय तुम्ही बघायला लागलाय माझे ट्रेड्स मी अपडेट देतोय ते पण तुम्ही कॉपी करू शकताय. सेम रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत जे मला मिळतात. अशा प्रकारे तुमची जर्नी तुम्ही सुरू करू शकताय माझ्या ट्रेडिंग सोबत. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ब्रोकरच्या अकाउंट ओपनिंग लिंक आहेत. त्यानंतर ज्यांना कोणाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांनी माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे खाली दिलेला आणि इंस्टाग्रामचं हँडलचं नाव दिलेलं आहे. तिथं तुम्ही मला मेसेज करू शकताय. मी तुम्हाला इन्व्हिटेशन लिंक पाठवतो. त्या लिंक थ्रू तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आपले जे डेली ट्रेड्स आहेत, डेली मार्केट ॲनालिसिस आहे, ह्या सगळ्याचा अपडेट आपण व्हॉट्सअप ग्रुपला देत असतोय. आणि जरी काही तुम्ही ग्रुप नाही जॉईन केला किंवा मला फॉलो जरी नाही केलं तरी पण यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. भरपूर लोक जे शिकायला लागले त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओज पोहोचवा. त्यांना पण बरंच काही इन्फॉर्मेशन शिकायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओज येतील त्यावेळेला तुम्हाला ते नोटिफिकेशन येत जातील. आपल्या चॅनलला 2 प्लेलिस्ट आहेत. एक म्हणजे मार्केट ॲनालिसिस आणि दुसरं म्हणजे लाईव्ह ट्रेडच्या. तर ते तुम्ही दोन्ही आत्तापर्यंत झालेले व्हिडिओज तुम्ही बघू शकताय. फ्री टाईममध्ये बघा, कुठलाही पार्ट स्किप करू नका, ते महत्त्वाचे आहेत. मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी व्हॉइस द्यायला सुरुवात केल्यापासून सगळे लॉजिक मी सांगितले आहेत. लाईव्ह ट्रेडमध्ये फक्त एक्झिक्युशन आहे, मी कुठलंही इन्स्ट्रक्शन तिथं दिलेले नाही आहे. तर सगळे व्हिडिओ सिरीज व्यवस्थित बघून घ्या आणि तुमच्या लर्निंगमध्ये एक अपग्रेडेशनच येईल, तुम्हाला चांगली मदत होईल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. उद्या भेटूया आपल्या लाईव्ह ट्रेडमध्ये. बघूया उद्या मार्केट ऑल टाईम हाय टच करते काय किंवा सेल साईडला आपल्याला एंट्री देते काय. चालेल? ओके.